अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। फक्त बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे धनप्राप्तीसाठी, आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरात आपल्या आयुष्यात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय। आपल्या सगळ्यांनाच आपल्या आयुष्यामध्ये पैसा हवा असतो। बघा, जर पैसा नसेल तर आपली कुठलीच गोष्ट होत नाही। पैसा नसेल तर मुलांचं शिक्षण होत नाही। पैसा नसेल तर घरातील एखाद्या व्यक्ती कितीही आजारी असला त्याच्यावरती उपचार होत नाही। आपल्यापैकी असं कोणीच नसेल की ज्याला ज्याच्या आयुष्यामध्ये पैसा नको। प्रत्येकाला थोडाफार का होईना, जगण्यापुरता का होईना, पण पैसा हवा असतो। बऱ्याच वेळा हा पैसा कमावण्यासाठी आपण खूप कष्ट करतो, दिवस रात्र एक करतो, आपण खूप राबतो, खूप मेहनत करतो, मात्र तरीही आपल्याकडे पैसाच येत नाही। मग आपण स्वतःच म्हणतो बघा की माझंच नशीब का असं, माझ्याच नशिबात का पैशाचं सुख नाही, माझेच नशीब का खराब, माझेच नशीब का इतके वाईट। आपण आपल्या नशिबाला दोष देतो। बघा, कष्ट आणि मेहनत प्रत्येकाला करायचे, कष्ट आणि मेहनत हे कुणालाच कधी चुकत नाही। पण जेव्हा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा येत नाही तेव्हा त्याच्यासोबत उपाय करा। कष्ट आणि मेहनत एका बाजूला, उपाय आणि सेवा दुसऱ्या बाजूला। जेव्हा कष्ट आणि मेहनतीसोबत तुम्ही उपाय करता, सेवा करता, तेव्हा त्या कष्टाला नशिबाची साथ मिळते। आणि जेव्हा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते तेव्हा आपल्या आयुष्यात जे काही आपल्याला हवं आहे ते आपल्याला सहज मिळते। आणि जर नशीब साथ देत नाही तर लक्षात ठेवा, अगदी 99% तुमचं काम येतं। तुम्हाला वाटतं की आता 2 दिवसात हे काम होणार, 100% पैसा येणार, म्हणजे आपण खूप खात्रीने सगळ्या गोष्टी करतो आणि लोकांनाही सांगतो की आता 2 दिवसात माझ्याकडे बघा किती काय येणार। पण ते 2 दिवस उलटून जातात, 2 महिने उलटून जातात, 2 वर्ष निघून जातात, पण ते काम होत नाही, पैसा येत नाही, कारण नशीब साथ देत नाही। बघा, सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मीने स्थिर राहावं, तुमच्या घरामध्ये नेहमी पैशांचा ओघ वाढता राहावा असं वाटत असेल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची बसलेली तस्वीर लावा। बरेच लोक इथे चूक करतात, माता लक्ष्मीची काहीतरी एखादी प्रतिमा ठेवतात, फोटो ठेवतात। बऱ्याच लोकांच्या घरात उभा असणारा लक्ष्मीचा फोटो असतो, पण ज्या घरामध्ये बसलेली माता लक्ष्मी, जिच्या एका हातातून छान अशा मोहरा पडत असतात आणि एका हाताने ती आशीर्वाद देत असते, अशी प्रतिमा असणारी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर लावली तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी स्थिर राहते। घरातून पैसा जो आहे तो फार कमी खर्च होतो। दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल, बऱ्याच वेळा आपलं येणं जाणं घराबाहेर होतं, पण बघा आत्ता असं झालं की कोणी चिल्लर ठेवायला बघत नाही। चिल्लर ठेवली कुठेतरी खर्च, म्हणजे 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये ते पटकन कुठेतरी पडतात किंवा एवढं काही काम लागत नाही, म्हणजे कुणीच चिल्लर सहसा वापरत नाही। पण जर तुम्ही तुमच्या खिच्यामध्ये, आपला जो शर्टाचा खिचा असतो त्याच्यामध्ये महिला पर्स वापरत असेल तर पर्समध्ये जर तुम्ही घराच्या बाहेर पडत असताना खळखळणारे नाणी ठेवली आणि त्या खळखळणाऱ्या नाण्यांचा आवाज तुम्ही घराबाहेर पडत असताना तुमच्या खिच्यात किंवा तुमच्या पर्समध्ये झाला तर त्याचा अर्थ तुमच्याकडे लक्ष्मी खळखळणारी लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर होईल। त्यामुळे 1-2 नाणं, 1-2 रुपये जे आहेत ते आपल्या खिच्यामध्ये किंवा आपल्या पर्समध्ये आवर्जून ठेवायचे। तिसरी गोष्ट म्हणजे, जर तुमच्याकडे काही केल्या पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल, खूप प्रयत्न करताय पण पैसा सतत निघून जात असेल तर काय करा, कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी 7 कवड्या आणा, पिवळ्या किंवा सफेद कुठल्याही रंगाच्या बाजारातून 7 कवड्या तुम्हाला छान विकत आणायच्या आहेत। आपल्या देवघराच्या समोर हे 7ही कवड्या एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला हळदीचं पाणी घालायचं आहे। 1 चमचावर हळद, त्याच्यामध्ये पाणी घालायचं एका ताम्हणात किंवा प्लेटमध्ये आणि त्याच्यामध्ये ह्या 7ही कवड्या तुम्हाला शुक्रवारी रात्रभर तुम्हाला तशाच ठेवायच्या, त्या काढायच्याच नाही। संपूर्ण एक आठवडाभर हळदीच्या पाण्यात 7 कवड्या बुडवून ठेवायच्या आहेत आणि दररोज तुम्हाला त्या हळदीच्या पाण्यात ठेवलेल्या कवड्यांना उदबत्ती ओवाळायची आहे, दिवा ओवाळायचा आहे, शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला त्यांच्या समोर लावायचा आहे। आपल्या देवघराच्या समोर तुम्हाला 8 दिवस शुद्ध तुपाचाच दिवा लावून ठेवायचा आहे आणि रोज तिथे बसून तुम्हाला तुमची आर्थिक समस्या माता लक्ष्मीला सांगायची आहे।
या शुक्रवारी केला तर पुढच्या शुक्रवारी काय करा, त्याच्या 7ही कवड्या त्या पाण्यातून बाहेर काढा. 7ही कवड्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. पिवळ्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या वस्त्रात त्या घट्ट बांधा आणि या 7ही कवड्या ज्या आहेत त्या पुढच्या शुक्रवारपासून आपल्या तिजोरीत ठेवा. याने कधीही धनाची आवक तुम्हाला म्हणजे धनाची आवक तुमच्याकडे कधीही कमी होणार नाही. माता लक्ष्मी प्रसन्न राहील, नेहमी बरकत येईल, यश मिळेल, प्रत्येक गोष्टीत तुमची प्रगती होईल. आता आजचा मेन उपाय बघा. आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो एका गुरुजींनी सांगितलेला उपाय आहे, जो धनप्राप्तीचा अत्यंत प्रभावी उपाय आहे. यासाठी तुम्हाला एक तांब्याचा तांब्या लागणार आहे. छान असा एक तांब्याचा तांब्या घ्यायचा. आता प्रत्येकाकडे असेलच, नसेल तर शेजारी पाजारी कुणाचाही आणा, पण तांब्याचाच तांब्या, कारण या धातूतून जे तुम्हाला मिळणार आहे ते दुसऱ्या धातूतून मिळणार नाही. या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे. पूर्ण भरून नका घालू, अगदी इतकं तरी पाणी असेल चालेल. इतकं पाणी मावेल इतकं पाणी घालायचं आहे. अर्धा झाकण गोमूत्र घालायचं आहे, अर्धा झाकण गंगाजल घालायचं आहे. 1 रुपयाचा सिक्का तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे. एक चिमूटभर तुम्हाला त्याच्यामध्ये धने घालायचे आहेत आणि त्याच्यासोबत हळदी कुंकू घालायचं. चंदन असेल तर थोडंसं एक चिमटीने चंदन घालायचं, थोड्या अक्षता घालायच्या, एक फूल घालायचं. हे सगळं साहित्य या पाण्यामध्ये घालून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा त्याच्यात बघायचा आहे. स्वतःचा चेहरा त्या पाण्यात बघायचा आहे आणि आपली आर्थिक समस्या त्या पाण्यामध्ये व्यक्त करून माता लक्ष्मीला आपल्याकडे प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. ठीक आहे. हे करून झाल्यानंतर तांब्यात असणारं हे जे पाणी आहे, जे तीर्थ आहे तांब्यात असणारं, हे तुम्हाला माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर फोटोसमोर ठेवायचं आहे. हा उपाय शक्यतो शुक्रवार किंवा मंगळवार किंवा पौर्णिमेला करा. आता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय केला आहे, सकाळ दुपार संध्याकाळ कधीपासूनही, तर तुम्हाला रात्रभर, सकाळी जरी केला तरी रात्रभर आणि संध्याकाळी जरी केला असेल, दुपारी केला असेल किंवा रात्री पण तुम्ही केला असेल 7-7:30पर्यंत, तरी पण हा जो तांब्याचा तांब्या आहे तो रात्रभर तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे. ठीक आहे. आता ज्या दिवशी हा उपाय केला तिथून रात्रभर हा तांब्या माता लक्ष्मीच्या समोर ठेवल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी केला असेल तर बुधवारी, शुक्रवारी केला असेल तर शनिवारी किंवा पौर्णिमेला केला असेल तर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा तांब्या आपल्या देवघरातून उचलायचा. स्वच्छ अंघोळ वगैरे झाली की त्यानंतर देवघराच्या समोरून उचलायचा. घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर एखादं मोठं झाड असेल, कुठलंही पवित्र शुद्ध असणारं कुठलंही झाड असेल, त्या झाडाला हे तीर्थस्वरूप पाणी अर्पण करायचं. ठीक आहे. तीर्थस्वरूप पाणी अर्पण करायचं आणि पुन्हा एकदा आपली आर्थिक समस्या जी आहे ती आर्थिक समस्या सुटण्यासाठी प्रार्थना करायची. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात असणारं जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य अत्यंत कमी होईल. 7 जन्माचं असणारी जी गरिबी आहे ना ती सुद्धा तुमची दूर होईल. फक्त जेव्हा हा तांब्या तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर ठेवाल, जेव्हा यामध्ये सगळं साहित्य घालून हा तांब्या माता लक्ष्मीच्या समोर ठेवाल, तेव्हा त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि माता लक्ष्मीचा जो कमलात्मक बीज मंत्र आहे, यूट्यूबला पण मिळेल, नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे, आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या पाठही असेल, तर माता लक्ष्मीचा जो कमलात्मक बीज मंत्र आहे, हा मंत्र तुम्हाला जवळपास 108 वेळा किंवा तुम्हाला कमीत कमी 51 वेळा तरी म्हणायचं आहे. कमलात्मक मंत्र म्हणूनच तुम्हाला हे तीर्थ अभिमंत्रित करून रात्रभर ते आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे. बघा, हा सुद्धा खूप प्रभावी उपाय आहे. गुरुजींनी सांगितलेला उपाय आहे. हा उपाय केल्यानंतर येत्या 24 तासांमध्ये तुमच्याकडे धनाचे योग चालून येतील. बंद झालेले जे काही धनाचे मार्ग आहेत ते खुले होतील. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.